सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। शहरात 2 अल्पवयीन युवतींची छेडछाड केल्याच्या आरोपानंतर संतप्त ग्रामस्थांनी परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण करत त्यांची धिंड काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे। तुमको बुला रहा था ना सीधी तरह से बाहर क्यों नहीं आया बाहर? गलती नहीं था ना, गलती नहीं था तो बाहर क्यों नहीं आया? उधर बियर के दुकान में ये तो ये बाहर गया बाहर गया बाहर गया बाहर गया चला बाजूला तुला कायद्यात फक्त बलात्कारच झाल्यानंतर शिक्षा लक्षात घेत तिथून त्या पिठापर्यंत ऐका तुम्ही काय ती तुमची रिक्षा कारवाई करा। आमच्या मते याच्यात म्हणणार तुम्ही चालवत न्या बस नाही तर आम्ही आणून सोडतो। ठीक आहे साहेब मला जी काही तक्रार आहे पोलीस स्टेशनला घेऊन आपण त्याच्यावर 100% कारवाई मी काय 100% पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना आमच्या ताब्यात द्या। आम्ही ऐका जरी आम्ही चालत त्याला मारत अजिबात हात लावत नाही। आम्ही तक्रार द्यायला येतो ना, चला मग त्यांना घ्या गाडी कशाला सदर मुली या माझ्या वार्डातल्या आहेत। वार्ड क्रमांक 12 तेलियाळीमध्ये राहणाऱ्या आहेत। या मुली दुपारच्या वेळेस शिवण क्लाससाठी जात असताना या पार्लरमधल्या 2 युवक पाठीमागून त्यांच्या येऊन त्यांची छेड काढली त्यांनी। जेव्हा मुलींनी विरोध केला तेव्हा ते जास्तच त्यांना त्रास द्यायला लागले, त्यांच्या भोवती गिरट्या घालायला लागले आणि जेव्हा या मुलींनी आपल्या घरच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा ते ऐकून मग ते घाबरून आपल्या रूमवरती पळून गेले। पण हा जो झालेला प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे। एकतर ही परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन इथे पोटा पाण्यासाठी येतात आणि इथल्या मुलीबाईंच्यावरती जो काय वाईट नजरेने बघतात, झालेली कृती अत्यंत निंदनीय आहे आणि झालेला हा प्रकार जो चोप दिलेला आहे संतप्त नागरिकांनी मिळून तो अतिशय एकदम योग्य आहे मला असं वाटतं। कारण इथून पुढे परप्रांतीय काय किंवा इथले काय कोणीही अशा मुलींकडे वाईट नजरेनं बघणार नाहीत, या अशी धाडस करणार नाही असं मला वाटतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।